ज्ञानेश्वर महाराजांनी पहिल्याच ओळीमध्ये मंगलाचरण केलेलं आहे. मंगलाचरण करत असताना वस्तुनिर्देश रूप मंगल आणि नमस्कार रूप मंगल स्पष्टपणे ज्ञानोबारायांच्या या ओळीमध्ये दिसून येतं. परमात्मा वस्तूचं वर्णन करणं, सगुण परमात्मा, निर्गुण परमात्मा, हे वस्तुनिर्देश रूप मंगल आहे. आणि नमस्कार करणं हे नमस्कार रूप मंगल आहे. मंगल परमात्माच असल्यामुळे आपण हाती घेतलेला हा ज्ञानेश्वरी ग्रंथ निर्विघ्नपणे पार पाडावा म्हणून मंगल केलं. मंगल करण्याचा जो शिष्ट संप्रदाय आहे तो आपल्याकडून बिघडू नये म्हणून मंगल केलं. आणि हे मंगल करत असताना ज्ञानोबारायांनी पहिला शब्द वापरला तो म्हणजे ओम. ओम हे भगवान परमात्म्याचं वाचक असलेलं नाम आहे. सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी, किंवा आरंभी आवडी आदरे आले नाम, तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. या न्यायाने ज्ञानोबारायांनी ओम हा शब्द वापरला. नाम आणि नामी यांच्यामध्ये अभेद आहे. नाम हे परमात्मा स्वरूपच सांगितलेलं आहे म्हणून ओमचा विचार आपण करून आलो. ओंकार हा परमात्म्याचा वाचक आहे. ओंकारामध्ये सर्व सृष्टी सामावलेली आहे. सृष्टीमध्ये जेवढी नावं आहेत ती सगळी ओंकारातून निघालेली आहेत. आणि ही सगळी सृष्टी जी आहे नामरूपच आहे. आणि म्हणून ओम मध्ये कसा सृष्टीचा अंतर्भाव होतो, ओमचं चिंतन सांगताना हा सगळा विचार आपण सांगितला. मांडुक्य उपनिषदामध्ये विस्ताराने विचार केलेला आहे. विचारसागरामध्ये सुद्धा लय चिंतन करत असताना अ मात्रेचा लय उ मध्ये करायचा, उ मात्रेचा लय म मध्ये करायचा, आणि म जो आहे त्याचा लय साक्षी किंवा तो बिंदू आहे त्याच्यामध्ये करायला सांगितलंय. म्हणजे ओमचं चिंतन करताना सुद्धा आपल्याला ओम असं म्हटलं की त्या परमात्म्यापर्यंत जाता येतं. हे झालं वेष्टीचं चिंतन. बाहेर समष्टीचं चिंतन करत असताना विराट दिसलंय भगवंताचं हे स्वरूप आहे. हे विराट स्वरूप जे आहे ते त्याचा लय हिरण्यगर्भात करायला सांगितला. हिरण्यगर्भाचा लय ईश्वरामध्ये करायला सांगितला. आणि ईश्वर हा ब्रह्मरूप आहे असं चिंतन करायला सांगितलं. किंवा आणखीन वेष्टीच्या दृष्टीने असंही चिंतन विचारसागरात सांगितलं. जागृतीचा अभिमानी जो आहे तो विश्व आहे. स्वप्नाचा जो अभिमानी आहे तो कोण आहे? तेजस आहे. आणि सुषुप्तीचा जो अभिमानी आहे तो प्राज्ञ आहे. जागृती अभिमानी विश्व, त्याचा लय स्वप्नातल्या तेजसात करायचा आहे. स्वप्नातला अभिमानी तेजस आहे त्याचा लय प्राज्ञात करायचा आहे. आणि प्राज्ञ जो आहे तोही साक्षी स्वरूपच आहे असं चिंतन करायचं आहे. ओमचं चिंतन झाल्यानंतर ज्ञानोबारायांनी पहिला जो शब्द वापरलाय परमात्म्याचं वर्णन करण्याकरता तो म्हणजे आहे ओम नमोजी आद्या. नमोजी शब्द आलेले आहेत. ज्ञानोबाराय नमस्कार करतात. जो ओंकार स्वरूप आहे, जो या सगळ्या जगाचं आदी कारण आहे, जो स्वसंवेद्य आहे, जो आत्मरूप आहे, त्याच परमात्म्याचा जय जयकार आणि त्यालाच माझा नमस्कार. म्हणून मी त्या परमात्म्याला नमस्कार करतो असा अर्थ आहे. वैकुंठवासी मामांनी या ओळीवर चिंतन लिहिलंय. त्याच्यामध्ये असं लिहिलंय की काही लोकांनी याचे अर्थ वेगवेगळे केलेले आहेत आणि अगदी विरुद्ध अर्थ सुद्धा केलेले आहेत. हास्यास्पद अर्थ काहींनी केलेले आहेत.
मामांनी तिथे उदाहरण दिलं की एका मनुष्याने अर्थ लिहिलाय, ओम नमोजी. मी ओमला मोजत नाही. मी ओमला मोजत नाही. मोजत नाही म्हणजे आम्हाला ओमची काही किंमत नाही. मग कोणाला मोजी? मी ओमला मोजित नाही, ईश्वराला न मोजी, मी फक्त पांडुरंगाला मोजतो. असा अर्थ केलाय. तो हास्यास्पद अर्थ आहे, तसा याचा अर्थ नाही. किंवा मामांनी तिथे नाव सुद्धा लिहिलंय, कोणी अर्थ केलाय, ते छापलेला अर्थ आहे ज्ञानेश्वरीतला. त्यांनी असा अर्थ लिहिलाय की ओम नमोजी याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सगळ्यांना देवाला नमस्कार करायला सांगतात. पण तोही अर्थ बरोबर नसून ज्ञानोबाराय स्वतः या ठिकाणी भगवंताला नमस्कार करतात आणि जो भगवान परमात्मा ज्याला नमस्कार करतात तो ओम स्वरूप आहे. आणखी त्याचं वर्णन करत असताना खर तर परमात्म्याचं वर्णन केलं जाऊ शकत नाही. कारण वर्णन शब्दाने करायचं असतं आणि शब्दाची प्रवृत्ती जिथे जिथे होते ते परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी नाही. हे शब्दे विन संवादीजे, इंद्रिया नेनता भोगीजे प्रमेयश. आपण पाहून आलो नाम रूप संबंधो जाती क्रिया भेदू, याच्यामध्ये शब्दाची प्रवृत्ती असते. पण परमात्म्याचं जे निर्गुण स्वरूप आहे तिथे हे काहीच नाही. नाव नाही, रूप नाही, संबंध नाही, जाती नाही, क्रिया नाही, भेद नाही. मग शब्द कसं काय वर्णन करणार? आणि म्हणून शब्दाने वर्णन तर करता येत नाही, पण आता वर्णन तर केल्याशिवाय गत्यंतर नाही. वर्णनच केलं नाही परमात्म्याचं तर मग परमात्मा लोकांना कळेल कसा? म्हणून वर्णन करत असताना काहीतरी उपाधी त्या ठिकाणी घेऊन उपाधीचा संबंध सांगून त्याचं वर्णन करावं लागतं. आपण ती ओळी म्हणून आलो 15व्या अध्यायातली. पाडव्याची चंद्ररेखा, निवृत्ती दावावया शाखा, दाविजे तेवे औपाधिका बोलिये, पै सांगणया जोगे नव्हे, तेथीचे सांगणे आयसे आहे, मनोनी उपाधी लक्ष्मी नाहे बोलीजे आधी. म्हणून भगवान परमात्मा उपाधी घेतात. शास्त्रामध्ये त्याला शब्द आलेला आहे अध्यारोप अपवादाभ्याम निष्प्रपंचम प्रपंचते. निष्प्रपंच असलेल्या परमात्म्याचं वर्णन करायचं असेल तर पहिल्यांदा अध्यारोप करायचा आणि मग त्याचा अपवाद करायचा. कारण परमात्मा हे आपलं स्वरूपच आहे आणि ते स्वरूप सांगण्यासारखं नाही. म्हणून आपल्याला सांगण्यासारखी वस्तू कोणती आहे, आपल्याला दिसणारी वस्तू कोणती आहे, ते आहे जग. आणि म्हणून जगाचा संबंध घेऊन या ठिकाणी परमात्म्याचं वर्णन केलं ते म्हणजे आद्या. आद्या शब्दाचा अर्थ आहे आदी कारण. या जगाचं आदी कारण परमात्मा आहे. फक्त आद्या जरी लिहिलं असलं तरी सुद्धा आदी, मध्य आणि अंत असे तिन्ही आपल्याला घ्यावे लागतात. आपण पाहून आलो ब्रह्मसूत्रामध्ये जे सूत्र आलं जन्माद्यस्य यतः, किंवा भागवतामध्ये पहिल्या श्लोकात पहिले जे वर्णन केलंय परमात्म्याचं तेही जन्माद्यस्य यतः. म्हणजे काय? अस्य जन्मादि यतः म्हणजे यस्मात् कारणात भवन्ति. अस्य म्हणजे जगतस्य, जगतः हे संपूर्ण जगत आहे. या जगाचा जन्म, स्थिती आणि लय ज्या परमात्म्यापासून होतो तो परमात्मा आहे. म्हणून त्याला आद्य असं म्हटलेलं आहे. जे की नाथ महाराजांनी वर्णन करताना वर्णन केलं याला तटस्थ लक्षण असं म्हणतात. नाथ महाराज सांगतात माये जगन्नाथ, बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ जनार्दन. माझं त्या परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी चित्त
गुरूंनी ठेवलं, तत्स्वरूप केलं. त्यामुळे मला सगळं जगत आता आनंदाचं वाटतंय. अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता. पण कोण आहे तो परमात्मा? काय त्याचं तटस्थ लक्षण? आम्हाला तो दिसतही नाही. म्हणजे तुम्हाला जगत दिसतं का? हो, दिसतं. मग या जगाचं जो कारण आहे, आदि कारण आहे, जो उपादान कारण आहे, जो निमित्त कारण आहे, जो अभिन्न निमित्तोपादान कारण आहे, तो परमात्मा त्या ठिकाणी, त्याच्या ठिकाणी माझं चित्त जे आहे तत्स्वरूप झालेलं आहे. त्याचं मी चिंतन करतो. आता अभिन्न निमित्तोपादान कारणाचा विचार आपण केला. काही लोक देवाला फक्त निमित्त कारण मानतात. देवाने सृष्टी निर्माण केली आणि देव या सृष्टीहून वेगळा आहे असं मानतात. परंतु माये जगन्नाथ आणि बाप जगन्नाथ याच्यातून नाथ महाराजांना सांगायचंय की परमात्माच सृष्टी झालेला आहे आणि परमात्म्याने सृष्टी केलेली आहे. तोच माय आहे आणि तोच बाप आहे. म्हणजे ही सृष्टी परमात्म्या वाचून वेगळी नाही. आद्या म्हणण्याने ही सगळी सृष्टी जी आहे ही परमात्मा स्वरूपच आहे. नाथ महाराज पुढे म्हणतात, अहो मग नाथ महाराज तुम्ही जगत सांगितलं आणि जगतामध्ये त्या ठिकाणी मग जगन्नाथ सांगितला, नंतर म्हणता अनाथाचा नाथ जनार्दन, तो जनार्दन सांगितला, अनाथ जीवही सांगितले. नाही, सगळं खरं आहे काही एक परमात्माच आहे. नाथ महाराज म्हणतात तसं पाहायला गेलं तर तात्विक दृष्टीने एका जनार्दनी एकपणे उभा चैतन्याची शोभा शोभत अशी. एक फक्त परमात्माच आहे. एकमेवा द्वितीयम ब्रह्म नेह नानास्ति किंचन. आदि मध्य अंती अवघा हरी एक, एकची अनेक एक हरी. पण एकदम सगळ्यांना हे पटणार नाही. फक्त परमात्माच आहे, दुसरं काहीच नाही, याला अजातवाद असं म्हणतात. पण तो पटत नाही म्हणून अगोदरचा विवर्तवाद सांगितला. माये जगन्नाथ बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ जनार्दन. किंवा भक्ती करण्याकरता, त्याच्याविषयी प्रेम वाढण्याकरता, उपासनेकरता माये जगन्नाथ बाप जगन्नाथ सांगितलं. या जगाचा कारण तो आहे, जगत रूपाने तर आहेच, पण आमच्याकरता तो सगुण साकार निर्माण झालेला आहे. आणि त्याच्याविषयी आमची निष्ठा कशी आहे? तोच आमचा माय आहे, तोच आमचा बाप आहे. विठ्ठल बाप माये चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठले विन चाड नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरे. अशी निष्ठा जर तुम्ही त्याच्याविषयी ठेवली तर त्याचं तुम्हाला असं दर्शन दिसेल, माये जगन्नाथ बाप जगन्नाथ. किंवा तोच परमात्मा आमच्या श्रीगुरूंच्या रूपाने, जनार्दन स्वामी महाराजांच्या रूपाने प्रगटलेला आहे. त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी कृपा केल्यामुळे आता आम्हाला असं वाटतं की तेच आमचे आई बाप आहेत. गुरुपासून दीक्षा ग्रहण तो शिष्याशी, गुरु मायबाप संपूर्ण ऐक लक्षण उद्धवा. आमचे गुरु कोण आहेत? आमचे मायबाप कोण आहेत? जनार्दन स्वामी महाराजच आहेत. असाही अर्थ गुलेबाबांनी केलाय मालिकेमध्ये. आणि तात्विक दृष्टीने जर आपण देवाचं स्वरूप पाहिलं, शेवटचा अनुभव जर विचारला मला, तर मी असं सांगतो, नाथ महाराज म्हणतात एका जनार्दनी एकपणे उभा. जगाच्या रूपाने तोच आहे, जीवाच्या रूपाने तोच आहे, गुरुच्या रूपाने तोच आहे आणि ईश्वराच्या रूपाने तोच आहे. ही सगळी चैतन्याची काय आहे? शोभा आहे. जगची असे की वस्तू प्रभा. हा सगळा विचार पहिल्यात ओळीतला नाथ महाराजांनी त्या अभंगात मांडलेला आहे. पण आता तुम्ही हे सगळं सांगताय, याला प्रमाण काय? कारण कोणती गोष्ट सांगत असताना त्याला काय पाहिजे? प्रमाण पाहिजे. प्रमाणा वाचोनी काय सांगशी कहाणी. गुरुवर्य बाबा सांगत असतात पाठामध्ये,
रस्त्याने चाललेला एक मनुष्य होता. भूक लागली म्हणून एका शेतकऱ्याचे त्याने 4-5 ऊस मोडले आणि खाल्ले. शेतकऱ्याने पाहिलं आणि आल्यानंतर रागवला, का हो बाबा, कोणाला विचारून ऊस खाल्ले? म्हटले आपल्याला विचारल्याशिवाय खाण्याची सवयच नाही. मग विचारलं कोणाला तुम्ही? म्हटले ऊसालाच विचारलं. काय विचारलं? ऊस बोलला का तुमच्यावर? हो, मी विचारलं, अरे अरे ऊसा. तो म्हटला काय म्हणतोस भल्या माणसा, घेऊ का 1-2? तो म्हटला 4-5 खाल्ले तरी मला काय नाही. मग तो समोरचा जो शेतकरी होता तो हुशार होता. त्याच्या हातामध्ये बाबा सांगत असतात तो कोरड्या होता. कोरड्या म्हणजे आसूड म्हणतात आमच्याकडे. तो म्हणायला लागला, अरे अरे कोरड्या. तो म्हणला काय म्हणतोस 2 थेरड्या? काय म्हणतोस थेरड्या? याला हाणू का 2-4? तो म्हणला हाण 5-6 म्हणून त्याने 5-6 त्याला मारले. आता हा दृष्टांत संपला. याच्यामध्ये प्रमाण नाहीये. म्हणजे प्रमाणा वाचून बोललं तर असा मार खावा लागतो. आणि ते प्रमाण सुद्धा प्रबल प्रमाण लागतं. वस्तूची सिद्धी जी आहे ती लक्षण आणि प्रमाणाने होते. मग लक्षण सांगितलं, जन्माद्यश आद्य आहे त्याचं तटस्थ लक्षण आहे आणि स्वसंवेद्य आहे किंवा आत्मरूप आहे त्याचं स्वरूप लक्षण आहे. आता हे तटस्थ लक्षण स्वरूप लक्षण हे काय मी विस्ताराने सांगत नाही. परमात्मा दोन्ही लक्षणाच्या पलीकडे आहे. पण अगोदर जवळ नेणारच तटस्थ लक्षण असतं, आणखीन जवळ नेणारं स्वरूप लक्षण असतं आणि परमात्मा जो आहे या लक्षणातीत आहे असं पुढे सांगायचं असतं. म्हणून आद्याने तटस्थ लक्षण सांगितलं. पण याला प्रमाण काय? त्याचा विचार सांगताना ज्ञानोबारायांनी शब्द वापरलाय वेद प्रतिपाद्या. ज्ञानोबारायांनी संस्कृत प्रचूर शब्द वापरलेले आहेत. वेद प्रतिपादित असं म्हटलं नाही, वेद प्रतिपाद्या. इथे संस्कृतचा किंवा आपण मराठीत सुद्धा तो प्रत्यय वापरतो. वेद्य म्हटलं तर शब्दाचा अर्थ होतो जाणण्यास योग्य. तसं वेद प्रतिपाद्य म्हणजे काय? वेदाने प्रतिपादन करण्यास योग्य असा अर्थ होतो. म्हणजे वेदाने प्रतिपादन केलंय असं नाही म्हटलं. हा त्याच्यात सूक्ष्म आहे. मामांनी हा भाव सांगितलाय. प्रतिपादित म्हटलं नाही, प्रतिपाद्या म्हटलंय. वेद त्याचं प्रतिपादन करण्यास योग्य आहेत. वेदाशिवाय परमात्मा कळत नाही. आता वेद म्हणजे काय? वेदच परमात्म्याचं प्रतिपादन काय का करू शकतो? वेद आणि परमात्म्याचं प्रतिपादन कसं केलेलं आहे? आणि वेदाने प्रतिपादन केलेलं आहे, मग वेदात बाकीचंही सगळं सांगितलंय. मग वेदाने प्रतिपादन केलंय म्हटल्यानंतर वेदाने प्रतिपादन प्रकाशित जर परमात्मा केला तर मग तो परप्रकाशित होईल, तो जड होईल. असे अनेक प्रश्न निर्माण होत. पहिल्यांदा वेद म्हणजे काय? वेद शब्द कोणत्या धातूपासून बनलाय? विद जाणणे. विद धातूचा अर्थ काय? जाणणे. वेद शब्दाचा अर्थ आहे ज्ञान. जे काय अपौरुषेय ज्ञान आहे त्याला काय म्हटलेलं आहे? वेद. जे ज्ञान पूर्वापार चालत आलेलं आहे, असं म्हटलंय की भगवान सुद्धा वेद निर्माते नाहीत. वेद भगवान परमात्मा प्रगट करतात, पण तो भगवान परमात्म्याने निर्माण केलाय असं नाही. भगवान परमात्मा त्या वेदाचं ज्ञान ब्रह्मदेवाच्या अंतकरणामध्ये प्रगट करतात. तेने ब्रह्म हृदय आदि कवये, पुढं काय? मुह्यन्ति यत् सूरया.
हे सगळा भागवताचा पहिला श्लोक, ज्ञानोबांची पहिली ओवी, सगळा अर्थ जसा आहे तसाच आहे. ब्रह्मसूत्रातली पहिली 4 सूत्र आणि ज्ञानोबांची ओवी बरोबर आहे. ब्रह्मसूत्रात सूत्र आलंय शास्त्र योनित्वात. पहिलं सूत्र आहे अथातो ब्रह्म जिज्ञासा, दुसरं आहे जन्माद्यशे यतः, तिसरं आहे शास्त्र योनित्वात आणि चौथं आहे तत्व समन्वयात. ते शास्त्र योनित्वात साठी आद्य शब्द आला जन्माद्यशे यतः, आणि शास्त्र योनित्वात हे सूत्र सांगितलं ज्ञानोबांनी वेद प्रतिपाद्य. शास्त्र योनित्वात म्हणजे काय? शास्त्र हीच ज्याची योनी आहे, म्हणजे शास्त्रानेच प्रतिपादन केला जातो. ज्ञानोबा इथं वेद शब्द वापरतात. वेद हे काय आहेत? अपौरुषेय आहेत. थोडक्यात वेद हे शब्द प्रमाण आहे. परमात्म्याचं प्रतिपादन करत असताना कोणत्या प्रमाणाने परमात्मा प्रतिपादित केला जातो, त्याचं उत्तर देताना सांगितलं की शब्द प्रमाण. तसं पाहायला गेलं तर आता मी प्रमाणांचा विचार सांगत नाही. गेल्या जेव्हा आपण सुरुवात ज्ञानेश्वरी केलेली आहे त्याच्यात प्रमाणांचा विस्ताराने विचार सांगितलाय. किती प्रमाण आहेत? 6. प्रमाण कशाला म्हणतात? प्रमेचे जे करण आहे त्याला प्रमाण म्हणतात. ज्याने आपल्याला ज्ञान होतं त्याला म्हणतात प्रमाण. कोणते कोणते 6 प्रमाण आहेत? प्रत्यक्ष, अनुमान, शब्द, उपमान, अर्थापत्ती आणि अनुपलब्धी. हो, सगळा वृत्ती प्रभाकर प्रमाणाचा विचार आहे. सगळा तर्कसंग्रह प्रमाणाचा विचार आहे. आपल्याला तिकडे जायचं नाही. मी थोडक्यात सांगायचं, आपलं ताकापुरतं रामायण. आपल्याला आपला अभ्यासही नाही एवढा, आणि सांगून ते सारखं सांगण्याची सवय पाहिजे. त्यावेळेस विस्ताराने सांगितलं ह्या प्रमाणांचा विचार. म्हणजे काही वेळेस आपल्याला जे ज्ञान होतं ते प्रत्यक्षाने होतं. आता प्रत्यक्षात सुद्धा 5 इंद्रियाचं 5 प्रत्यक्ष आहे. डोळ्याने प्रत्यक्ष ज्ञान होतं, कानाने शब्दाचं प्रत्यक्ष ज्ञान होतं, जिभेने चवीचं प्रत्यक्ष ज्ञान होतं, त्याला श्रोत्रज प्रत्यक्ष. आणि रसनेने जे होतं ते अशी ही सगळी प्रत्यक्ष ज्ञान आहेत. आणि पुढची जी प्रमाण आहेत ही सगळी प्रत्यक्षावर अवलंबून आहेत बरं का. अनुमान जरी असेल तरी सुद्धा पाण्याचं प्रत्यक्ष व्हावं लागतं, तेव्हा वरती पाऊस झाला असेल असं अनुमान करता येतं. धुराचं प्रत्यक्ष व्हावं लागतं, तेव्हा तिथं अग्नी आहे असं अनुमान होतं. मग पुढची सगळी प्रमाणं प्रत्यक्षावर अवलंबून आहेत. प्रत्यक्ष प्रमाण जे आहे ते व्यवहारात प्रबल आहे. लोक काय म्हणतात? बाप दाखव नाही तर श्राद्ध. प्रत्यक्ष प्रमाण पाहिजे. प्रत्यक्षाशी काय द्यावे हे प्रमाण. म्हणून अनुभव हा सगळ्यात महत्वाचा सांगितलाय. पण या प्रत्यक्ष प्रमाणाला सुद्धा, प्रत्यक्ष प्रमाण जरी मोठं असलं तरी सुद्धा व्यवहारात ते मोठं आहे. परमात्मा दर्शनाच्या बाबतीमध्ये मात्र या प्रत्यक्ष प्रमाणाचा उपयोग होत नाही. आता आपला हा विषय चाललाय निर्गुण परमात्म्याचा झालाय, सगुणाचा नाही. सगुण हा प्रत्यक्षाचा विषय आहे. का बरं परमात्मा प्रत्यक्ष होत नाही? प्रत्यक्षाचा विषय नाही. पुन्हा तिथंच प्रत्यक्ष ज्ञान कशाला म्हणतात? इंद्रिय जन्य ज्ञानम, इंद्रिय सन्निकर्षजन्य ज्ञानम प्रत्यक्षम. इंद्रियांच्या संयोगाने जे ज्ञान होतं त्याला प्रत्यक्ष ज्ञान म्हणतात. आणि परमात्मा हा इंद्रियांचा विषय नाही. कसे बोटाने दाखवू तुला, घे अनुभव गुरुच्या मुला. म्हणजे निर्गुण परमात्मा कुठल्याच प्रत्यक्षाचा विषय नाही. डोळ्याने पाहता येत नाही. डोळ्याने पाहण्याकरता रूप पाहिजे, कानाने ऐकण्याकरता शब्द पाहिजे, त्वचेकरता स्पर्श पाहिजे.
हे काही परमात्म्याच्या ठिकाणी नाही. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया. मग आता त्या परमात्म्याचं ज्ञान होणार कसं? ज्या गोष्टी आपल्याला प्रत्यक्ष होत नाहीत अशांचं ज्ञान जे आहे ते शब्द प्रमाणे सांगितलेलं असतं. परमात्मा प्रत्यक्ष योग्य नाही, परमात्मा हा प्रत्यक्ष रूप आहे. आणि म्हणून शब्द प्रमाणे श्रेष्ठ प्रमाण सांगितलं. आणि शब्दामध्ये सुद्धा सगळ्यात प्रबल प्रमाण आहे वेद. म्हणून ज्ञानोबारायांनी वेदाच्या संबंधी निष्ठा सांगितली. काय अहितापासून काढिती, हित देऊनी वाढविती नाही. आणखीन या कारणे पै बापा, जया आथी आपुली कृपा, तेने वेदाची या निरोपा आन नकीजे. जगी समान सकृप, जो हिताहिताचा दीप, तो अमान्य केला बापू वेदू जेने. सुरुवातीच्या प्रवचनात मी सांगितलंय, शास्त्रामुळे आपल्या आईवडिलांना एवढा त्रास झाला, शास्त्रामुळे जीवनभर शुद्धीपत्र मिळालं नाही. शास्त्रामुळे मळ मिळालं नाही असं नाही, शास्त्र सांगणारे जे होते त्यांनी मिळवलं नाही. पण तरी सुद्धा ज्ञानोबारायांनी शास्त्राच्या विषयी एक ब्र शब्द काढला नाही, उलट शास्त्राचं वर्णनच केलंय, वेदाचं वर्णनच केलंय. शास्त्रेची करावी पारेखी म्हटलं, म्हणून कार्याकारी विवेकी शास्त्रेची करावी पारेखी. आणि शास्त्रामध्ये सुद्धा सर्वात प्रबल प्रमाण जर काय असेल तर ते वेद आहे. म्हणून वेदानंतर मग शास्त्र, श्रुती असतील, आपल्या स्मृती असतील, पुराण असतील, इतिहास असतील, यांच्यामध्ये जर वाद निर्माण झाला, कोण श्रेष्ठ, तर कोणाचं प्रमाण श्रेष्ठ घेतलं जातं? वेद. म्हणून आचार्यांनी खंडन करत असताना सगळ्या शास्त्रांचं, ब्रह्मसूत्रात सगळे, ब्रह्मसूत्र भाषेत सगळ्याचं खंडन आहे. अगदी वैष्णव मताचं सुद्धा खंडन केलंय आचार्यांनी. पण तिथे लिहिलंय, याच्यातला जो भाग मला शास्त्राच्या, वेदाच्या विरोधात जातो त्याचं मी खंडन केलंय. वेदाच्या विरोधी गेला अर्थ कि मग आचार्य काय करतात कोण? कारण वेद सगळ्यात मोठं प्रमाण आहे, प्रबल प्रमाण आहे. फक्त आता तो वेदाचा अर्थ जसाच्या तसा कळला पाहिजे, नाही तर मग त्याचा फिरवतात सुद्धा अर्थ वेदाचा. परमात्मा दर्शनाकरता वेद हे प्रबल प्रमाण सांगितलं. आता स्वर्ग आहे का नाही आपल्याला काय माहिती आहे का? पण आपण स्वर्ग मानतो का नाही? कोणी सांगितला? माऊलींनी सांगितला, शास्त्राने सांगितला ना, वेदातही वर्णन आहे. तसं परमात्मा आहे की नाही, लगेच परमात्मा आपल्याला कुठं दिसतोय? लगेच अनुभव येत नाही. पण नसला जरी येत तरी सुद्धा श्रुती माऊली सांगते. मी त्या मागच्या प्रवचनात उदाहरण सांगितलं होतं, हा तुझा बाप आहे असं मुलाला आई सांगते. तो जर म्हणायला लागला प्रत्यक्ष मी पाहिल्याशिवाय मानणार नाही, चालत नसतं. त्याला प्रत्यक्ष होऊ शकत नाही. काय मातेचं वय मुलगा कसा जाणू शकेल? उदरीचा गर्भ जायसा, नेने मायेची वैसा, देवांसी मी तैसा चोजवेन, न मे विदुस्वर्गना प्रभवन महर्षया, अम आदिरी देवानाम. मी सगळ्यांचा आधी आहे ना, ते मला कसं काय जाणू शकते? मग कोण जाणतो तुम्हाला? जाणण्यास योग्य कोण आहे? गीतेत सुद्धा म्हटलंय काय? वेदेश्च सर्वैर अहमेव वेद्या. काय श्लोक आहे पूर्ण? हो, वेदेश्च सर्वे अहमेव वेद्या.
सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो मत्त स्मृती ज्ञानम अपोहनंच वेदैश्च सर्वे रहमेव वेद्या. विदेह विदेव विदेह चाहम. मग आता देव आहे की नाही प्रत्यक्षाचा तर तो विषय नाही. बर प्रत्यक्ष प्रमाण जे आहे ते बऱ्याच वेळेला फसवू आहे, खरं दाखवत नाही. असे कितीतरी पदार्थ आहेत जे आहेत पण ते आपल्याला दिसत नाहीत. आता या वायुमंडलात किती सूक्ष्मजीव आहेत आपल्याला दिसतात का? मी त्या मागच्या प्रवचनात सगळे प्रतिबंध सुद्धा सांगितले होते. मला वाटते सांख्यकारिकेत ते प्रतिबंध सांगितलेत. अतिसामिप्यात, अतिदूरात, सूक्ष्मत्वात. एखादी वस्तू अतिदूर गेली आपल्याला दिसत नाही, एखादी सूक्ष्म असली आपल्याला दिसत नाही. मन आपलं तिथं नसेल आपल्याला दिसत नाही. इंद्रिय घातात, इंद्रियामध्ये बिघाड झालेला असेल दिसत नाही. ते संपाती महाराजांना सीतामाता 100 योजन पलीकडची दिसत होती आणि वानरांना काही दिसत नव्हतं, सगळं पाणी दिसत होतं. त्याच्यामध्ये ती योग्यता आहे. पण अशी किती जरी योग्यता असली तरी सुद्धा त्या ठिकाणी परमात्मा प्रत्यक्ष योग्यच नाही, तर मग त्याचा प्रत्यक्ष होईल कसं? तो प्रत्यक्ष रूप आहे. मग कशाने परमात्म्याचं ज्ञान होईल? म्हटले वेद प्रतिपाद्य. आता हे वेद किती आहेत? 4 वेद आहेत. तसं तर असंख्य वेद आहेत बरं का, अनंता वै वेदा. पण त्याच्या 4 शाखा व्यास महर्षींनी केल्या आणि त्या वेदाने भगवान परमात्म्याचं प्रतिपादन केलंय. आता तसं तर वेदामध्ये आणखीन भरपूर सांगितलंय बरं का. वेदू काय काय न बोले. वेदामध्ये कर्म सांगितलंय, वेदात उपासना सांगितली आणि वेदात ज्ञान सांगितलं. कर्म आणि उपासना सांगणारे मंत्र जास्त आहेत. असं म्हणतात फक्त 4,000 मंत्र ज्ञान सांगणारे आहेत किंवा परमात्म्याचं वर्णन करणारे. बाकी कर्म आणि उपासना सांगणारे जास्त मंत्र असल्यामुळे बरेच लोक असं म्हणतात वेदात फक्त कर्म सांगितले. आमना यश क्रियार्थत्वात क्रिया सांगितल्यात. पूर्वमीमांसक जेव्हा वेदाचा अर्थ करतात ते म्हणतात वेदात फक्त कर्मकांड सांगितले, बाकीचं काही नाही, ज्ञानकांड वगैरे काही उपयोगाचं नाही. आमना यश क्रियार्थत्वात. वेद फक्त यज्ञ सांगतो, मग सांगत नाही का? सांगितलंय. वेदात कर्मही सांगितलंय, वेदात उपासनाही सांगितली, पण कर्म कर्माकरता सांगितलं नाही, उपासना उपासनेकरता सांगितली नाही. हे सगळं कर्म चित्तशुद्धीद्वारे ज्ञानाचा अधिकार होण्याकरता सांगितलं. उपासना चित्त स्थिरतेद्वारे ज्ञानाची प्राप्ती होण्याकरता सांगितलंय. म्हणून तत्व समन्वयात सूत्र लिहिलंय व्यासमहर्षी. तत्व समन्वयात म्हणजे परमात्म्याच्या ठिकाणी सगळ्या श्रुतींचा समन्वय आहे. जरी कर्मपर श्रुती असल्या, जरी उपासना पर श्रुती असल्या, तरी यांचा सगळ्यांचा समन्वय परमात्म्यात होतो. चहुवेदी जाण साई शास्त्री कारण परमात्म्याचंच वर्णन ते करतात. म्हणून वेद प्रतिपाद्य. मग वेदात जे भगवंताचं प्रतिपादन केलंय ते कसं केलंय? तो परमात्मा प्रतिपादन केला जाऊ शकतो का? आणि जर परमात्मा वेदाने सांगितला असेल, परमात्मा वेदाने प्रकाशित केला असेल, तर तो परप्रकाशित होईल, जड होईल. हे 3 आक्षेप येतात. तेव्हा वेद भगवान जे परमात्म्याचं वर्णन करतात ते पहिलं तर निषेध मुखाने करतात. निषेध मुखाने करतात म्हणजे असा परमात्मा नाही, असा परमात्मा नाही. श्रुती नेती नेती म्हणती एकू गोविंदू रे. नैती नैती असा परमात्मा हे जगत दिसतंय ना, हा परमात्मा नाही. या जगाचं कारण माया आहे ना, हा सुद्धा शुद्ध परमात्मा नाही. किंवा ईश्वर आहे ना, हा सुद्धा शुद्ध परमात्म्याचं स्वरूप नाही. अगोदर सांगताना सांगितलं. आता हे
जन्माद्देश येता किंवा आद्या जे म्हटलं हे वेदानेच सांगितलंय. का? आपल्याला सांगण्यासाठी. तो जगाचं कारण आहे. वास्तविक पाहता तो जगाचं कार्य नाही, जगाचं कारणही नाही. म्हणून अगोदर म्हणले माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, आणि पुढे म्हणतात हे काहीच नाही, एका जनार्दनी एकपणे योगा चैतन्याची शोभा शोभत असे. तसं इथं आद्या म्हटलं आणि मग नंतर स्वसंवेद्या म्हटलं. मग तो परमात्मा वेदाने कसा सांगितला? तर एक तर विधिमुखाने सांगितलाय, निषेधमुखाने सांगितलंय. विधिमुखाने पण वर्णन केलंय. सच्चिदानंद ब्रह्म आहे, तो परमात्मा सच्चिदानंद स्वरूप आहे. तो परमात्मा एकमेव अद्वितीयम ब्रह्म, वेदच बोलतो. एकम एव अद्वितीयम, हे विधिमुखाने वर्णन आहे. पण विधिमुखाचं वर्णन जरी असलं तरी सुद्धा ज्ञानोबाराय म्हणतात त्या परमात्म्याचं ते यथार्थ वर्णन नाही. सच्चिदानंद म्हटलं कशा करता म्हटलं? असताचे व्यावृत्ती सत म्हणू आली श्रुती, जडाची समाप्ती चिद्रूप ऐशी. सत म्हणलं म्हणजे त्याला सत हे त्याचं स्वरूप आहे असं नाही, असत नाही हे सांगण्यासाठी सत शब्द वापर. मग तिथेही व्यावृत्तीच केली. तो जड नाही हे सांगण्याकरता त्याला चिद्रूप म्हटलं, आणि तो दुःखरूप नाही हे सांगण्याकरता त्याला आनंदरूप म्हटलं. वास्तविक ज्ञानोबारायांनी मला वाटतं तिसऱ्या का चौथ्या प्रकरणात अमृतानुभवाच्या ते सच्चिदानंद त्रय विवरण आहे, पद विवरण आहे. म्हणजे ही सच्चिदानंद जी पद आहेत ही तरी परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी बसतात का, याचाच उहापोह केलाय. आणि म्हणून ही पद जी आहेत ही सुद्धा अन्यथा व्यावृत्तीच करणारी आहेत. पण काही का वेळेला परमात्म्याचं स्वरूप लक्षण कळलं, तटस्थ लक्षण तरी कळलं. आणि ज्यावेळेस परमात्मा सांगण्याची वेळ येते त्यावेळेस वेद सुद्धा काय होतात? मौन होऊन जातात. तोही अंथोरणा तळवटी दडे, एरू नेती नेती म्हणून बहुडे, येत सनकाधिक वेडे पिसे झाले. येथ वेदमुखे जाहले, मन पवन पांगुळले, मावळले रवी शशी. वेद जानोनी तवची चांग, जवन दिशे तुझे अंग, आणि मग आम्हा तया मोग एक पालती म्हटले. वेद सुद्धा तुझं वर्णन करतो जोपर्यंत तुझं अंग दिसत नाही तोपर्यंत. आणि मग जे एकदा का तुझं अंग दिसलं की मग ज्ञानोबाराय म्हणतात आम्हा तया मूग एक पांती. म्हणजे काय? तोही मूग गिळून राहतो आणि आम्ही मूग गिळून राहतो. म्हणजे आम्ही गप्प बसतो. याचा अर्थ वेदाला कळला नाही असं नाही, आम्हाला कळला नाही असं नाही. आम्हाला कळला पण सांगता येत नाही म्हणून आम्ही गप्प बसतो. एखादा मनुष्य बुडाला, मग बुडाला म्हणतोय तोपर्यंत तो बुडालाच नाही. ज्यावेळेस बुडाला त्यावेळेस तो काही सांगू शकत नाही. तसं परमात्म्याच्या विषयी पण हे सगळं वेदाने सांगितलंय बरं का. म्हणून वेद प्रमाण ठरलाय. परमात्म्याचं वर्णन करत असताना वेदाने प्रतिपादन केलं, जैसे न सांगणे वरी बाळा पतीशी रूप करी, बोल आचर्चित. नावाची नाही घेतले म्हणे. वेदू काय काय न बोले, परी येथे नावाची नाही घेतली. आणि म्हणून वेद प्रमाण झाले. वेद स्वतः सांगतात परमात्मा हा सांगण्याचा विषय नाही. आम्ही मग हे कशा करता सांगितलं? आद्या, तुम्ही आणखीन परमात्म्याच्या जवळ जाता. आणि सांगण्याचा विषय जरी नसला तरी सुद्धा
अज्ञान निवृत्ती करता या वेदाचा उपयोग आहे, शब्दाचा उपयोग आहे. म्हणून आपण मागच्याही प्रवचनात मी सांगून आलो, याही प्रवचन ज्ञानोबारायांनी शब्दखंडन नावाचं प्रकरण लिहिलं. त्याच्यामध्ये शब्दाचं खूप वर्णन केलं आणि नंतर म्हणतात, अगोदर म्हणतात बाप उपयोगी वस्तू शब्दो स्मरणदाने प्रसिद्धो अमृताचा विशदो आरसा नव्हे. हा स्मरण करून देणारा आहे ना, आरसा आहे ना. आणि मग मात्र ज्ञानोबाराय म्हणतात ययाही संबंधो नाहीत किंबहुना शब्दो स्मरणदाने प्रसिद्धो परी ययाही संबंधो नाही येते. मग उपयोग काय वेदाचा? वेदाचा उपयोग आहे शब्दाचा उपयोग. शब्द हा बहुसार उपकाराची राशी. तो काय करतो? अविद्येचं आवरण दूर करतो. अवघीच शास्त्रे अविद्या विनाशाची पात्रे वाचोनी न होती स्वतंत्रे आत्मबोधी. काय अविद्येचा आढळू, आत्मदर्शनी आढळू, अविद्येचा जो मळू तो शास्त्र नाशी हेरू निर्मळू मी प्रकाश. म्हणून वेद जे आहेत ते काय करतात किंवा शास्त्र काय करतात? शेवाळ काढण्याचं काम करतात, अविद्येला घालवण्याचं काम करतात आणि मग स्वयंप्रकाश असलेल्या परमात्म्याचा अनुभव येतो. म्हणून वेद प्रतिपाद्या. भगवान परमात्मा कसा आहे? वेदाने प्रतिपादित केलेला आहे. कसा प्रतिपादन केलाय म्हटले? ओम नमो जी आद्या. आद्य आहे म्हणजे सगळ्या जगामध्ये परमात्माच आहे. एका जनार्दनी एकपणे उभा चैतन्याची शोभा शोभत. श्रीनाथ महाराजांना हा अनुभव आला बरं का. म्हणून तर नाथ महाराजांनी असं वर्णन केलंय, सगळ्यांच्या मध्ये परमात्मा पाहिला. आपण नेहमी पाहतो गाढवाला सुद्धा काय पाजलं? पाणी पाजलं. मैपती महाराजांनी लिहिलं, नाथ महाराजांच्या घरी चोर आले रात्रीचे, त्यांचे डोळे गेले. नाथ महाराजांनी त्यांच्याही मस्तकावर हात ठेवला, त्यांनाही जेव खाऊ घातलं. चोरांना सुद्धा म्हटले तुमच्यात सुद्धा परमात्माच आहे बाबा. नवे नवे श्राद्ध होतं नाथ महाराजांच्या घरी. ते सगळा स्वयंपाक तयार झाला, खमंग वास सुटला. रस्त्याने काही सामान्य लोक चालले होते. आपल्या यांनी लिहिलंय, आपलं मैपती बाबांनी असं लिहिलंय, देवानीच मलंगाचं रूप धारण केलं, ब्रह्मा विष्णू महेश, आणि ते चालायला लागले भीक मागणारे. अहो काय सुंदर स्वयंपाक झालाय, असं जेवण आपल्याला असतं तर बरं झालं असतं. नाथ महाराज म्हणले या पहिलं तुम्हीच बसा. किंवा काही ठिकाणी असं वर्णन केलंय की सामान्य लोक, आपली काम करणारी लोक, दगड फोडणारी लोक, त्या सगळ्यांना जेवू खाऊ घातलं. म्हणून बाकीचे सगळे रागवले, म्हणले आमच्या आधी तो श्राद्धाचा स्वयंपाक त्यांना घातला ना, आता आम्ही जेवायला येणार नाही. नाथ महाराज म्हणले तुमच्याकरता स्वतंत्र करू परत सोहळ्यामध्ये. स्वतंत्र स्वयंपाक केला सोहळ्यामध्ये, पण नाही आले. मग नाथ महाराजांनी असं वर्णन केलं, पितरांना जीव घातलं. किंबहुना नाथ महाराजांनी त्या नंदीला सुद्धा खाऊ घातलं, म्हणजे दगडाच्या नंदीला गवत खाऊ घातलं असं वर्णन आलं. कारण त्या दगडात सुद्धा एका जनार्दनी एकपणे उभा चैतन्याची शोभा शोभत असे. माई जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ जनार्दन. आणि म्हणून भगवंताने त्यांच्याकडे 36 वर्षे सेवा केली. आणि नाथ महाराजांना सर्वत्र परमात्मा दिसत होता. आजच्या दिवशी षष्ठी खूप महत्वाची नाथ महाराजांच्या जीवनामध्ये. नाथ महाराजांची आणि जनार्दन स्वामीची पहिली भेट झाली षष्ठीच्या दिवशी. नाथ महाराजांना साक्षात्कार करून दिला षष्ठीच्या दिवशी. जनार्दन स्वामी महाराजांचा प्रयाण काळ षष्ठीच्या दिवशी. नाथ महाराजांनी ज्ञानेश्वरी सिद्ध केली
अनेक घटना आहेत अजून, षष्टीच, आणि म्हणून आजची षष्टी निवडली नाथ महाराज. तसं तर ते परमात्मा स्वरूपच झालेले आहेत, परंतु नाथ महाराजांची आपलं यांनी मैपती महाराजांनी लिहिले, नाथ महाराजांचं कथा ऐकण्याकरता, भागवत ऐकण्याकरता साक्षात गोदावरी माता येऊन बसायची दिव्य देह धारण करून. सगळ्या लोकांना आश्चर्य वाटायचं, कोण बाई आली बाबा ऐकायला. बरेचसे लोक नाथ महाराजांचं ऐकाय सोडून त्या बाईकडेच बघत बसायचे आणि कथा संपल्यानंतर त्या बाईच्या मागे मागे जायचे. कुठली बाई आहे, कशी गाई येते, लोकांना लई चौकशा लागतात. आणि ती बरोबर गोदावरीत जायची, गोदावरीत गुप्त व्हायची, पण कोणाला कळलं नाही गोदावरी होती म्हणून. शेवटी नाथ महाराजांनी आपलं अवतार कार्य संपवलं. नाथ भागवत झालं, चतुश्लोकी भागवतावर टीका झाली, आणखीन हस्तामलकावर टीका आहे नाथ महाराजांची. इतके अभंग लिहिले आणि भावार्थ रामायण लिहिलं एवढं मोठं. आणि सगळं झाल्यानंतर नाथ महाराज आजच्या दिवशी भजन करत करत गोदावरीमध्ये गेले. सगळी दिंड्या गेल्या, सगळी लोक आली. नाथ महाराजांनी अगोदर सांगितलं, आता आम्हाला जातोय, आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. आणि गोदावरीमध्ये स्नान करता गेले नाथ महाराज. लोकांना असं वाटलं नंतर कुठे समाधी घेतील बसून. लोक वाट बघत बसले. नाथ महाराजांनी बुडी मारली आणि गोदावरीला प्रार्थना केली, आई आता मला तुझ्या कुशीत घाल. आणि नाथ महाराज गोदावरीमध्येच समावले, जलसमाधीला. आजच्या दिवशी पण ते स्थूल विग्रह त्यांनी तिथे समाप्त केला. पण नाथ महाराजांचा अनुभव काय होता? ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. मग आता तो आद्या आहे, वेद प्रतिपाद्य आहे. मग शंका तिसरी अशी घेतली होती, वेदाने जर त्याचं वर्णन केलेलं आहे तर तो परप्रकाशित होईल, तो जड होईल. कारण दुसऱ्याकडून प्रकाशित झाला, दुसऱ्याने त्याचं ज्ञान करून दिलं, मग तो जड होईल. ज्या ज्या पदार्थांचं ज्ञान दुसऱ्याकडून करून दिलं जातं ते सगळे पदार्थ जड असतात. मग वेद त्याचं ज्ञान करून देतो असं जर म्हणून वेदाने प्रतिपादित शब्द नाही, वेद प्रतिपाद्या, प्रतिपादन करण्यास योग्य, पण यथार्थ प्रतिपादन केलंच असं नाही म्हटलं. आणि म्हणून त्याच्याकरता ज्ञानोबराय म्हणतात, जरी वेदाने प्रतिपादन केलेलं असलं तरी सुद्धा परमात्मा कसा आहे त्याच्याकरता तिसरा शब्द आला, स्वसंवेद्या. तो स्वयंप्रकाश आहे. म्हणून शास्त्र योनित्वात शब्दाचे अर्थ करताना दोन अर्थ केले. एक, शास्त्राशिवाय ज्याचं ज्ञान होत नाही, आणि शास्त्राचाही प्रकाशक तो आहे. वेदातही पडविता, कारण वेद शेवटी शब्द आहे ना, आणि परमात्मा जो आहे त्या शब्दाचं प्रकाशन करणार आहे. म्हणून परमात्मा कसा आहे? स्वसंवेद्य आहे. स्वसंवेदी शब्दाचा अर्थ आहे पहिल्यांदा वेद्य शब्द. वेद्य म्हणजे जाणणे, जाणण्यास योग्य. संवेद्य म्हणजे सम्यक प्रकारे जाणण्यास योग्य. आणि सु अधिक असंवेद्य. असंवेद्य म्हणजे जाणण्यास अयोग्य, आणि सुअसंवेद्य म्हणजे चांगल्या प्रकारे जाणण्यास अयोग्य. म्हणजे जो जाणला जाऊ शकत नाही, जो जाणणे स्वरूप आहे, त्याला काय म्हणायचं? स्वसंवेद्या. या स्वसंवेद्याचा विचार करायचा उद्याच्या प्रवचनात. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव.